नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय भीम, जय भारत. क्रांतिकारक बिरसा मुंडा भाग 5 आज आपण पाहणार आहोत. ज्या प्रकारे कमिशनरने पोलिसांचा बंदोबस्त वाढवला. सैलरा कोब टेकडीवर बिरसाने आदिवासींना पाठवायला सुरुवात केली. टेकडीवर मोठ्या संख्येने गुहा असल्यामुळे आदिवासींचे परिवारच त्या ठिकाणी राहायला गेले. बिरसाची ही तयारी बघून रांची शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. बिरसाला शह देण्यासाठी इंग्रजांनीही तयारी चालू केली. खुंटी गावातून सैन्य बोलावले. बुरुज आणि बदगावातून पोलिसांची फौज मागवली. पोलिसांनी आदिवासींना आत्मसमर्पण करायला सांगितले. त्यांच्या विरोधात मुंडांनी त्यांना युद्धाचे आव्हान देखील केले. आत्मसमर्पणाला नकार दिल्यामुळे पोलिसांनी आणि सैन्यांनी आदिवासींवर गोळीबार करायला सुरुवात केली. आदिवासींकडूनही मोठ्या प्रमाणात दगडफेक चालू झाली. केवळ आपल्या अधिकारासाठी, आपला स्वाभिमान, अस्मिता टिकवण्यासाठी साधनहीन मूल निवासी बंदुकीच्या गोळीचा सामना केवळ दगड आणि धनुष्यबाणाने करीत होता. शत्रूचे वैभव आणि राक्षसी ताकद बघून गुलाम होऊन अपमानित जीवन जगण्यापेक्षा स्वाभिमानाने आलेले मरण केव्हाही चांगले, हा विचार करून शेकडो मुंडा आदिवासी स्वाभिमानाने मरायला तयार झाले. बिरसाला अटक करण्याला 500 रुपये आणि त्याच्या साथीदारांना अटक करणाऱ्याला 100 रुपये बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा इंग्रज शासनाने केली. रांची, खुंटी आणि तोरपा ह्या 3 पोलीस स्टेशन गावाच्या अंतर्गत बिरसाचा शोध घेण्यास सुरुवात झाली. रोगातो ह्या गावी बिरसाची शेवटची बैठक झाली. आदिवासी भागात दुष्काळाचा प्रभाव अजूनही चालूच होता. शिवाय पोलीस अधिकारी व जमीनदार यांच्याकडून शोषणही चालूच होते. लोकांना एक वेळचे अन्न मिळणेही अवघड झाले होते. अशा परिस्थितीत 500 रुपयांची लालूच कोणालाही वाटणे स्वाभाविकच होते. कारण त्या काळात 500 रुपये म्हणजे काही छोटी रक्कम नव्हती. आणि शेवटी व्हायचं ते झालंच. ह्या लालसेपोटी मनमारू आणि जवाई केला गावातील 7 मुंडा युवकांनी बिरसाला पकडून देऊन 500 रुपयांचे बक्षीस मिळवण्याचे ठरविले. ह्या उद्देशाने ते जंगलाच्या दिशेने निघाले. जंगलात भटकत असताना त्यांना एका निर्जन स्थळी दूर निघताना दिसला. ते त्या दिशेने जाऊ लागले. जवळ जाऊन पाहिले तर एक मुंडा मुलगी त्या ठिकाणी लाकडे जाळून तांदूळ शिजवत होती व थोड्या अंतरावर बिरसा मुंडा गाढ झोपलेला दिसला. त्याच्या थोड्या अंतरावर डोनका, त्याची बायको व मेहुणी आराम करताना दिसले. ह्या 7 युवकांनी दबक्या पावलांनी जाऊन बिरसाला झडप घालून पकडले व बदगावा आणले. ज्या बिरसाने आपले आयुष्य मुंडांच्या स्वाभिमानासाठी खर्च घातले होते, तोच बिरसा ह्या मुंडांसाठी केवळ 500 रुपयाची एक वस्तू वाटत होता. बिरसाला अटक झाल्याची बातमी वाऱ्यासारखी आदिवासींमध्ये पसरली. आदिवासींच्या झुंडीच्या झुंडी भावनाविवश होऊन बदगावी येऊ लागल्या. पोलिसांनाही आश्चर्य वाटत होते. एवढा अत्याचार होऊनही एवढ्या मोठ्या संख्येने आदिवासी बिरसाला भेटायला येत होते. बिरसाला भेटायला येणाऱ्या आदिवासींची संख्या लक्षात घेऊन सुरक्षिततेच्या कारणावरून बिरसाला त्यांनी बदगाववरून रांचीला आणले. बिरसाला रांचीच्या जेलमध्ये ठेवले. जेलमध्ये त्याला आपले जुने साथीदार भरमी डोनका भेटले. बिरसा त्यांना म्हणाला, आता माझी सुटका होऊ शकत नाही. मी नसलो तरी तुम्ही आंदोलन चालू ठेवा. तुम्ही मला ओळखत नाही असे इंग्रज सरकारला सांगा, म्हणजे ते तुम्हाला लवकर सोडतील, जेणेकरून बाहेर गेल्यावर तुम्हाला आंदोलन चालू ठेवता येईल. बिरसाचा आदेश सर्वांनी मान्य केला. किती दूरदृष्टी, केवढा हा मोठेपणा बिरसाच्या अंगी होता. रांची तुरुंगात बिरसाला वेगळे ठेवण्यात आले.
त्याच्या कमरेभोवती आणि पायामध्ये मोठमोठ्या साखळी बांधण्यात आल्या. बाजूच्या तुरुंगात त्याच्या साथीदारांना अटक केली होती. लोखंडी साखळ्यांचा आवाज बाजूच्या तुरुंगात असलेल्या साथीदारांना, भरमी डोनकर यांना येत असे. एक दिवशी अचानक साखळीचा कुठलाही आवाज त्यांना ऐकू आला नाही. त्यांना भीती वाटली, आपल्या बिरसा भगवानला काही कमी जास्त झाले नाही ना. शेवटी 30 मे 1900 रोजी बिरसाने जेवणाला नकार दिला. अशक्तपणामुळे तो न्यायालयातच बेशुद्ध पडला. न्यायालयातून त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये आणले. दुसऱ्या दिवशी 1 जून 1900 रोजी कमिशनरने सांगितले की बिरसाला पटकी कॉलरा झाला आहे. त्याची वाचण्याची शक्यता फार कमी आहे. 9 जूनला बिरसाला रक्ताची उलटी होऊन तो बेशुद्ध पडला. 9 जून 1900 रोजी सकाळी 9 वाजता त्याचा बिरसाचा मृत्यू झाल्यावर सरकारची भीती कमी झाली. मृत्यूची खात्री झाल्यावरच त्यांनी त्याच्या पायातील लोखंडी साखळ्या काढल्या. बिरसाच्या मृत शरीराची ओळख करण्यासाठी अटक केलेल्या मुंडा आदिवासींना बोलावले, परंतु त्यांनी त्याला ओळखण्यास नकार दिला, कारण बिरसानेच त्यांना तसे करायला सांगितले होते. त्या दिवशी त्याच्या मृत शरीराची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्या तपासणीमध्ये पटकी कॉलराचे लक्षण कुठेही दिसले नाही. त्यावेळेच्या वर्तमानपत्रांनीही पटकी या रोगामुळे मृत्यू या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही. मुंडा समाजामध्ये मृत शरीराला पुरले जाते, परंतु इंग्रजांनी मुंडा आदिवासींचा अपमान करण्यासाठी जाणून बुजून बिरसाचे मृत शरीर जाळून टाकले, कारण त्यांना मुंडा आदिवासींचा आत्मविश्वास तोडायचा होता. बिरसाच्या मृत्यूनंतर सुद्धा इंग्रज शासनाने मुंडा आदिवासींची उपेक्षाच केली होती. अशा प्रकारे क्रांतिकारक बिरसा मुंडा एकंदरीत यांचा हा आराखडा घेतला. धन्यवाद.